ही जुन्या घरांची कौलं आहेत. पहिली कौलारू घरं होती ती आता लोकांनी पत्र्याची घरं बांधली नाहीत, त्यामुळे आता कौलं इकडं वरती आणून ठेवले नाहीत. वापर नाही करत त्यांचा आता कोण. जास्त करून आता स्लॅबची आणि पत्र्याची घरं बांधतात. बघा जाला दिसतो तुम्हाला, कोलीचा झालाय पूर्ण. आपण इथं जातो ना की आपल्या दिसत पण नाही, आपल्या चेहऱ्याला डोक्याला लागतो पूर्ण. चल आज पण दव आहे, आता रोजचं दव खार पडायला लागली सकाळ सकाळ. तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील नवीन एका. बरोबर आता 7:30 वाजलेत आणि आज सकाळ सकाळ ऊन पण. चल चल चल. आता मालावरचा गवत जास्त करून खात नाही, कारण आता तो गवत जाड होत चाललंय आणि घराकडचं गवत आहे ना हा करफेल गवत, त्यामुळं काही ह्या साईडला चाराय बघतात. थोडे दिवसांत मालावरती पण जाणार नाही, मग त्या ह्या साईडला चराय बघतात. चल चल. ह्या साईडला वरती पण आहे रावण्यासारखं, पण वरती कोणाचं जात नाही ना. नाही तर पूर्वी आमची गुरं सर्व वरती असायची, मालाला जायचीच नाही. ह्या साईडला वरती पूर्वी गुरं असायची सर्व, जिथं ह्या साईडला वर जायची गुरं चारायला सकाळी संध्याकाळ. आता सकाळची पण जात नाही आणि संध्याकाळची, म्हणजे त्या साईडला कोणच जात नाही. पुरा बिबट्याचा वावर आहे तिकडे, गेली तरी उन्हाळची जातात ते पण ग्रुपने असतील तर. चल. या झाडावरती मोर बसायचा. सध्या आपण आता व्हिडिओ बनवायला लागल्यापासून मोर आपल्याला या झाडावर दिसत नाही, नाहीतर या झाडावर मोर सकाळ सकाळ मोर असायचा. बिवल्याचं झाड आहे हा. बघा ह्या झाडावरती मोर असायचा. सध्या आता बसत पण नाही आणि आवाज पण नाही ते कुठे. हा साईडला फणसाचं झाड आहे. चल. दव सकाळचा पडायला सुरू झालं की थंडीची सुरुवात होते. आज थोडी थंडी नाही आहे, नाहीतर खार आता दव पडायला लागला की थंडी बऱ्यापैकी गावी चालू होते. आणि आता थोडी थोडी वाटायला लागली थंडी. हे बघा तिथे किती ह्या गवताला फुलं आलीत. बघा किती पाणी आहे गवतावरती, एकदम भारी वाटतो. जास्त पाणी असल्या कारणामुळे मी गमबूट घालतो, कारण पायाला जास्त पाणी लागला ना तर पाय शिशिवतात, म्हणजे आमच्याकडे फुलतात पाय बोलतात त्याला, म्हणजे खाज लागते पायाला जास्त करून. आणि हा इथे त्या वाडीतल्यांचा बैल आहे, गावातल्यांचा एकटाच आहे, तो मालावरती जात नाही असं या साईडला चरत. त्याला पण आवाज गेला. हा काय नाही, चर चर, तुला काय नाही करत आहे मी. त्याचा शिंग तुटलाय त्यामुळे तो जात नाही मालावरती, रक्त यायचा. आता ठीक आहे. तो त्या साईडला मोराचा आवाज येतोय आणि त्या साईडला बघा धुक्का आहे, पूर्ण खार आले त्या साईडला. ह्या साईडला पूर्ण आमचं वाडी चालू होते आणि ह्याच्या पलीकडे इकडे सर्व जंगल चालू होतो. आणि आमचा वाडा आहे तो वरती, त्या साईडून गुरं आणतात खाली. पूर्वी ह्या साईडला शेती असायची, तेव्हा त्या साईडून असं त्या जंगलातून असा गोवण होता वरती. ह्या साईडला गेल्या वर्षी शेती होती ना, तर भात कापल्यानंतर ना इथे दिवाळीच्या टायमाला रान कोंबडे जास्त करून यायचे. 3-4 रान कोंबडे होते, त्याच्या संगत 3-4 कोंबडे असायचे आणि प्लस मोर पण असायचे. ह्या टायमाला आपल्याला बघायला भेटतील का माहीत नाही, पण गेल्या वर्षी आपल्याला ह्या साईडला सकाळचे 8-8:30 दरम्यान आलात ना, तर ह्या साईडला आपल्याला रान कोंबडे बघायला भेटायचे. आता गवत झालं आहे आणि
गेल्या वर्षी भात केले नव्हता ना शेती, त्याचा थोडा भात पडला, त्याचा भात आता बसवला आहे. म्हणजे तो भात झाल्यानंतर कोंबड्या आता इथं आपल्याला बघायला भेटतील, पण त्या टायमात आपण असायला पाहिजे. हे बघा, तारेवरती पक्षी बसलेत. 2 कवडे आहेत, 1 आणि 2 असे आपल्या सकाळचे बघायला भेटतात. जास्त करून किंगफिशर आम्ही त्याला दिवर पक्षी बोलतो, आणि हे कवडा आणि बुलबुल जास्त करून पक्षी असतो ह्या झाडावर. इथून असं काही जातील पुढे आणि इथून आपण रिटर्न जाणार परत. चल, हा गवत आहे ना, त्यांना जास्त आवडतो. आता खैराच्या झाडाखालून असतो ना, करपेल आमच्या ह्या साईडला बोलतात, तो गवत खाण्यासाठी जास्त करून गाई या रानाला जातात. आणि मग त्या आणि रानाला चरत असल्याने की त्यांना ऊन वगैरे पण जास्त लागत नाही. चला तर आता गाई गेल्या आपल्या. असं असतो सकाळी 7:30 वाजल्यापासून मला गाई चरत चरत म्हणजे 8:30 वाजता तिकडे पोचवी पाहिजे. सकाळी 7:30ला गाई सोडल्या ना, तर ह्या रानाला पोचेपर्यंत त्यांना 8:30 वाजतात. कारण चालत चालत चरत चरत थोड्या येतात, एक साथ येत नाही. अवघडचं सकाळचं काम. आता घरी जाऊन परत आपल्याला शेणी वगैरे काढलेलं आहे सर्व. तर वाड्यात जाऊन झाडू वगैरे मारायचे. झाडू मारून झाले की आंघोळ वगैरे करून परत आपल्याला दूध सोडायला डेअरीवरती जायला लागतो. तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. जर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर आता भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.